तर मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदी सरकारला चारही बाजूने घेरलं गेलेलं आहे देशामध्ये. आंतरराष्ट्रीय नीती असू द्या किंवा देशांतर्गत काही गोष्टी असू द्या, देशात महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, गुन्हेगारीकरण वाढलंय, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारताची पत कमी झाली, अमेरिकेनं आपल्या जहाजांवरती हल्ला केला, म्हणजे अशा विविध समस्यांना नरेंद्र मोदी आता ग्रासलेले आहेत. त्यात आंदोलन देशभर जोरदार सुरू झालेले आहेत. कॉक्रोच जनता पार्टी असू द्या, काँग्रेस असू द्या, या सगळ्या पक्षांनी आंदोलन करायला सुरुवात केली आहे. मग आता असं सांगितलं जाते की नरेंद्र मोदी राजीनामा तर देणारच, पण त्याच्या अगोदर आणीबाणी लावण्याची शक्यता आहे. आणि आणीबाणी या अगोदर कोणी लावली होती, कधी लावली होती, कशी लावली होती? नरेंद्र मोदी सुद्धा आणीबाणी कुठल्या कलमा अंतर्गत लावू शकतात का? आणीबाणी लावता येणार नाही त्यांना. आणीबाणी लावून कुणाला जेलमध्ये टाकतील, किती लोकांना जेलमध्ये टाकतील, की काय होईल? आणीबाणी लावल्यानंतर देशातले सगळेच नेत्यांना जेलमध्ये घालतील का? आपल्या देशातलं जे जेल आहे, या जेलमध्ये किती कैदी बसू शकतात, किती लोक बसू शकतात? तसंच आणीबाणी लावताच येते का मुळात आणीबाणी? आणि इंदिरा गांधीनं जी आणीबाणी लावली होती, तर ती कोणत्या कलमान्वये लावली होती, कशी लावली होती, का लावली होती, त्यामध्ये काय झालं पुढं? आणीबाणी लावल्यानंतर त्यांना कोर्टानं फटकारलं का, काय झालं? या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. आपण जर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की आणीबाणी कोणी लावली, कधी लावली, कशी लावली, आता नरेंद्र मोदी काय करू शकतात त्या आणीबाणीबद्दल, का राजीनामा देतील? परंतु परिस्थिती आता राजीनाम्यापर्यंत जाऊन ठेपली, हेही तितकंच खरं आहे. मग ह्याच्यामध्ये मार्ग कसा काढता येतात? तर हा सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या सगळं लक्षात येईल. त्याच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. आणि एक QR कोड दिलेला असतो. आम्हाला काही शासनाचं काय म्हणजे सरकारचं मानधन येत नाही, किंवा उलट सरकार दबाव आणण्याचा प्रयत्न करतं की सरकारच्या विरोधात काही करू नये म्हणून. तर आपल्याला सक्तीनुसार काय वाटतंय ते सहकार्य म्हणून, चॅनल सुरू राहावा म्हणून काय आपल्याला सहकार्य करता येईल ते करावं. तर आपण पटकन चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. भारतामध्ये सध्या आणीबाणी लागल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या परिस्थितीला कारणीभूत कोण आहे? तर भारतीय जनता पक्ष, RSS आणि स्वतः जनता सगळी आपल्या देशाची. आपण माणूस निवडून देत असताना 5 वर्षातून एकदा आपल्याला मताचा अधिकार येतो, राईट टू एज्युकेशन. मताचा अधिकार आपल्याला येत असताना आपण ते मत आपलं नेमकं कोणाला द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. कोणत्या नेत्याला द्यायचं ते ठरवलं पाहिजे. अनपढ माणसांना द्यायचं का शिकले सवरलेला द्यायचं हे आपण पहिलं ठरवलं पाहिजे. आपण या गोष्टी ठरवत नाही. आपण भावनेच्या भरात जात धर्म बघून आपण मतदान देतो आणि पुन्हा तिथंच आपण फसत असतो. जसं की बाबा बिहारमध्ये आता ते सम्राट चौधरी 7वी नापास माणूस महाराष्ट्राचा त्या बिहारचा मुख्यमंत्री. महाराष्ट्रातला सुद्धा शिकलेला माणूस आहे, पण अनपढ माणूस मुख्यमंत्री आहे महाराष्ट्रातला सुद्धा, जो फक्त जात आणि धर्म ह्याच्या पलीकडे काही दिसत नाही. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा योगी आदित्यनाथ फक्त हिंदू आणि मुस्लिम हेच दिसतं. ते गायला राष्ट्रीय पशु घोषित करू शकत नाही, पण फक्त त्याच्यावरती राजकारण करणारी माणसं आपल्याला दिसू शकतात. अशी लोक निवडून दिली गेलेली आहे. म्हणजे अशी जर आपण लोक निवडून दिली, भ्रष्टाचारी, आसामचा मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना निवडून दिलं लोकांनी, 10,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्या माणसावरती. अशी लोक जर आपण निवडून दिली तर देशाचं वाटोळच होणार आहे.
विकासाची गंगा, तर ती गंगा राहणारच नाही. महाराष्ट्रात सुद्धा सांगितलं होतं की आता महाराष्ट्र थांबणार नाही, विकासाच्या पर्वावर आहे. महाराष्ट्रावरती 9.5 लाख कोटीचं कर्ज झाले, देशावरती 200 जवळपास 328 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. म्हणजे आपण ही अशी लोक निवडून दिली काही की त्यांच्यामुळे देशाचं वाटोळच झालेलं आहे. तर असो, सध्या आपली चर्चा ही आणीबाणी या प्रश्नावरती. बघा, नरेंद्र मोदी सरकार सध्या अडचणीत आणि कचाट्यात सापडलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधात देशभर वातावरण तयार झाले, लोक आंदोलन करतायत, मोर्चे काढतायत आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये. या अगोदर बघा 2014ला जेव्हा मोदीचं सरकार आलं तेव्हापासून ते 19 पर्यंत आणि 19 पासून 24 पर्यंतचा जो कार्यकाळ आहे मोदीचा 10 वर्षाचा मागचा, 14 ते 19 पर्यंत एकाही लोकांना मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं नाही. जो आंदोलन करेल त्याला लोक झोडपून काढायची अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली. म्हणजे मोदीचं कामकाज हे अतिशय चांगलं आहे असं लोकांना वाटत होते त्या काळामध्ये. नंतर मात्र 19 ते 24चा कार्यकाळ हा फक्त ईडी आणि ईडीच्या ज्या धाडी टाकल्या गेल्या विरोधकांवरती आणि त्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला गेला, ह्याच्यातच 5 वर्ष गेली. आणि त्यानंतर आता 24 ते 29चा जो कार्यकाळ आहे, आता 26 चालू आहे. या कार्यकाळामध्ये मात्र आमदार फोड, खासदार फोड, जात, धर्म, पंथ याच्यावरती सगळं राजकारण चालू आहे. नरेंद्र मोदींची जी आंतरराष्ट्रीय नीती आहे ही सबसेल फेल ठरली हे आपल्याला दिसतंय. अमेरिकेसोबत नरेंद्र मोदींनी जो करार केलेला आहे त्या करारानं शेतकऱ्याचं वाटोळं झालेलं आहे. अमेरिकेचा माल भारतात आलेला आहे आणि त्याच्यामुळं भारतातल्या मालाला आता बाजारभाव राहिलेला नाही. ती शेतकऱ्याची आंदोलनं सुरू आहेत. कर्जमाफीबाबत शेतकऱ्याची आंदोलनं सुरू आहेत. देशामध्ये ज्या परीक्षा होतात, CBSE बोर्ड असेल, नीट पेपर असेल, ज्या काय परीक्षा होतात या सगळ्या परीक्षांचे पेपर लीक होत आहेत. यावर सुद्धा जोरदार अशी चर्चा, खडाजंगी देशामध्ये सुरू आहे. नीट पेपर लीक झालेला आहे. त्यामुळं कॉक्रोच जनता पार्टी ह्या संघटनेची सुद्धा देशभर भली मोठी अशी आंदोलनं सुरू आहेत. त्यात काँग्रेस पार्टीचं सुद्धा नेट संदर्भात आंदोलनं सुरू आहेत जोरदार. तसंच शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत, कामगारांची आंदोलनं सुरू आहेत, पुन्हा व्यापारी वर्गाची आंदोलनं सुरू आहेत. GST मुळे सगळ्यांचं कंबारड मोडलंय. व्यापारी सुद्धा नुसतं हाल व्यापाऱ्याचं सुद्धा झाल्यात. त्यात मोदी साहेब सांगतात की सोनं खरेदी करू नका, हे करू नका, ते करू नका. मंदिराचं सोनं विकलं गेलं, मंदिराचं सोनं विकलं गेलं. RBIचे जे पैसे होते ते सुद्धा नरेंद्र मोदी सरकारने घेतलेले. म्हणजे देशामध्ये जे पैसे देशाच्या आणीबाणीच्या काळामध्ये ठेवले जातात, देशावरती जेव्हा संकट येईल तेव्हा ज्या काळामध्ये ठेवले जातात, तो सुद्धा पैसा नरेंद्र मोदीने घेऊन तो नेस्तनाबूत केला. आणि अडाणी आणि अंबानी ह्या 2 उद्योगपतींना मोठं करण्याशिवाय दुसरं देशामध्ये काही झालेलं नाही. आता देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार सबसेल अपयशी ठरलं हे विरोधक ठणकावून सांगतात आणि तशी परिस्थिती बी आहे. जे नरेंद्र मोदींचे जे वादे होते, सबका साथ सबका विकास, महंगाई कम करेंगे, स्किल डेव्हलपमेंट, 100 स्मार्ट सिट्या, हे जे सगळं सांगितलं जात होतं, बाहेर देशात गेलेले पैसे परत आणायचे, 15-15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर येतील, हे जे सांगितलं होतं निवडणुकीचे जुमले, याच्यातलं काहीही झालेलं नाही. नरेंद्र मोदींनी जेवढ्या देशाचे दौरे केले, आजवर कुठल्याही देशाच्या पंतप्रधानांनी एवढे दौरे केलेले नाहीत. जवळपास 150-200 देशाचे दौरे नरेंद्र मोदींनी केलेले आहेत, 150च्या वरती. आणि आजवर जगातल्या कुठल्याही पंतप्रधानाने एवढ्या देशाचे दौरे केलेले नाही. नरेंद्र मोदींचं जीवन म्हणजे फक्त ऐशो आरामात जीवन जगणे, ऐशो आराम करणे. अमित शहा देश सोडून जात नाही. अमित शहाला एकच काम आहे की ह्या खासदाराला फोन कर, त्याला फोन कर, खासदार फोड, एवढंच काम अमित शहा यांचं आहे. आणि अशा सगळ्या कारणामुळे देशामध्ये राजीनामा अमित शहाने नरेंद्र मोदी देणार, परंतु त्या अगोदर ते आणीबाणीचा सुद्धा प्रयोग देशामध्ये करू शकतात, देशामध्ये आणीबाणी सुद्धा लावू शकतात. आता आणीबाणी या अगोदर कोणी लावली होती तर त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहे. 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 म्हणजे 21 महिने देशामध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकार, पण इंदिरा गांधी
यांनी आणीबाणी लावली होती आणि तत्कालीन राष्ट्रपती फारुख अल अहमद यांच्या स्वाक्षरीने संविधानातील कलम 352 नुसार अंतर्गत शांतता या कारणावास्तव आणीबाणी लावली गेली होती. म्हणजे देशामध्ये उद्रेक झाला होता लोकांचा आणि त्यामुळं देशात शांतता राहावी म्हणून आणीबाणी लावण्यात आलेली होती. बघा मित्रांनो, आता आणीबाणी लावली म्हणजे देशात कोणी आंदोलन नाही, मोर्चे नाही, काय नाही, सगळ्यांनी शांत राहायचं. अशा म्हणजे बघा कलम 352 नुसार देशामध्ये आणीबाणी लावता येते आणि त्यामुळं ती आणीबाणी लावली होती. आता आणीबाणी का लावली त्याची मुख्य कारण काय दिली गेली. अलाहाबाद कोर्टाचा जो निकाल आहे 12 जून 1975 रोजीचा न्यायमूर्ती जगन मोहनलाल शिन्हा यांनी इंदिरा गांधी यांची 1971 रायबरेली लोकसभा निवडणूक रद्द केली होती. बघा एवढी ताकद त्या टायमात सुप्रीम कोर्टामध्ये होते. आता जे सुप्रीम कोर्ट आहे दळभद्र आणि सुप्रीम कोर्ट हे सत्ताधारी पक्षाच्या बाजूने काम करते आत्ताच. त्यावेळेस लोकसभाची निवडणूक रायबरेलीची इंदिरा गांधीची रद्द ठरवली होती. सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवला होता आणि 6 वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी घातली होती त्यावेळेस अलाहाबाद हायकोर्टानं. आताच कोर्ट हे करू शकत नाही. त्यानंतर बघा जेपी आंदोलन जे होतं म्हणजे जयप्रकाश नारायण यांचं संपूर्ण क्रांती आंदोलन सरकार विरोधात देशभर निदर्शनं बिहार गुजरात मधली सरकार पाडली होती त्या आंदोलनाने. रेल्वे संप म्हणजे जॉर्ज फर्नांडिस जे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये मंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली 1974 देशव्यापी रेल्वेचा संप केलेला होता. आर्थिक संकट 1971 जे युद्ध होतं, दुष्काळ, महागाई, तेल संकटामुळे असंतोष निर्माण झाला होता त्या काळात सुद्धा, आता जो झालाय असाच. 25 जूनच्या रात्री जेपी मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या सहित हजारो आंदोलकांना अटक करून रेडिओवर आणीबाणीची घोषणा इंदिरा गांधी यांनी केली होती. या सगळ्या नेत्यांना अटक केली होती. आता या आणीबाणीमध्ये काय मूलभूत हक्क आणि स्थगिती काय होती. कलम 19 मधलं भाषण बघा, संघटन संचार स्वातंत्र्य रद्द. कलम 21 जीवितास व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्कही न्यायालयात मागता येत नव्हता. त्यामध्ये प्रेस सेन्सॉरशिप सर्व वर्तमानपत्रांवरती सेन्सॉर इंडिया एक्सप्रेसने निषेध म्हणून अग्रलेखाचा जागा कोरा सोडला होता. म्हणजे सगळ्यांनी निषेध नोंदवला होता. अटक सत्र MISA व DIR कायद्यानुसार 1 लाखाहून अधिक लोकांना विना चौकशी तुरुंगात टाकलं होतं त्या काळामध्ये. नसबंदी मोहीम संजय गांधीच्या नेतृत्वाखाली सक्तीची नसबंदी. अधिकृत आकडा 83 लाख. अनेक मृत्यू झाले होते. झोपडपट्टी हटाव. दिल्लीतील तुर्कमान गेट सारख्या भागातील बुलडोझर चालवले. गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला होता. 42वी घटना दुरुस्ती. संसदेचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्ष केला. न्यायालयाचे अधिकार कमी केले. समाजवादी धर्मनिरपेक्ष शब्द संविधानाच्या उद्देशिकेमध्ये जोडला गेला. आणीबाणी उठवली कशी बघा, म्हणजे आणीबाणीचा हा कार्यकाळ म्हणजे त्याच्यात काय करता येत होतं आणि काय करता येत नव्हतं. आणीबाणी उठवली कशी. 18 जानेवारी 1977 रोजी इंदिरा गांधींनी लोकसभा बरखास्त करून निवडणुका जाहीर केल्या. 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी अधिकृतपणे उठवली. म्हणजे आता जी परिस्थिती देशामध्ये आहे, खासदार फोडाफोडी, इकडला पक्ष तिकडला पक्ष तोडातोडी, हेच इंदिरा गांधींच्या कार्यकाळामध्ये झालं. इंदिरा गांधींनी सुद्धा त्या काळामध्ये आणीबाणी लावली, बरंच काय काय केलं, तेच आज सध्या चालू आहे. आणि मार्च 1977 मध्ये निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता त्या काळात आणीबाणी लावल्यानंतर. जनता पक्षाचे मोरारजीभाई देसाई पंतप्रधान झाले. इंदिरा गांधी स्वतः रायबरेलीतून पराभव झालेल्या होत्या त्या काळामध्ये.
या काळात भारताच्या लोकशाहीतील काळा अध्याय असं म्हटलं गेलं होतं त्या काळात सुद्धा. नंतर 44वी घटना दुरुस्ती करून अंतर्गत अशांतता हा शब्द काढून सशस्त्र बंड केल्याशिवाय आणीबाणी लावता येणार नाही अशी तिथं तरतूद करण्यात आली होती. म्हणजे आणीबाणीची व्याख्या आहे ते सगळं बदललं होतं. म्हणजे बघा कालावधी 2000 बघा 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979 म्हणजे 2 वर्ष 4 महिने 4 दिवस मोरारजीभाई देसाईचं सरकार चाललं. इंदिरा गांधीचं सरकार पाडून मोरारजीभाई देसाईचं जे सरकार आलं ते 2 वर्ष 4 महिने 4 दिवस चाललं मित्रांनो. आता पक्ष कोणता होता? जनता पार्टी, काँग्रेस हो, जनसंघ म्हणजे आताचा जो संघ आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तो सुद्धा त्यात सामील होता. पहिला जनसंघ, भारतीय लोकदल, समाजवादी पक्ष यांचे विलिनीकरण होऊन बनलेला हा जनता पार्टी हा पक्ष होता. वैशिष्ट्य काय होते त्याचे? भारतातले पहिले बिगर काँग्रेसचे पंतप्रधान आणीबाणी उठवल्यानंतर झालेले निवडणुकीत जनता पक्षाला 542 पैकी 295 जागा मिळाल्या होत्या त्या कार्यकाळामध्ये. इंदिरा गांधी व संजय गांधी यांना दोघांना हे पराभव पत्करावा लागला होता त्या काळामध्ये. आता पडझड काय झाली होती? चौधरी चरण सिंग आणि राजा नारायण यांच्याशी मतभेद, संघाचे दुहेरी सदस्यत्व हा वाद, शेवटी चरण सिंगांनी पाठिंबा काढला आणि सरकार अल्पमतात आलं. म्हणजे हे जे सरकार होतं मोरारजीभाई देसाईचं हे अनेक पक्षांनी मिळून एकत्र सरकार झालेलं होतं. आता ह्याच्यामध्ये अंतर्गत जे भांडणं लागलेलं आहे आणि त्या अंतर्गत वादामुळे चौधरी चरण सिंग यांनी पाठिंबा काढला आपला आणि सरकार अल्पमतात आलं बघा त्या काळामध्ये. आता पाठिंबा काढल्यामुळं असं झालं, चरण सिंगांनी पाठिंबा काढला. कालावधी 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 5 महिने आणि 17 दिवस जनता पार्टी, सेक्युलर काँग्रेसचा आणि इतरांनी ते चौधरी चरण सिंग यांनी बाहेरनं पाठिंबा दिला आणि ते सरकार थोडे दिवस तरलं. आता त्यानंतर इंदिरा गांधींनी पाठिंबा दिला पण विश्वासदर्शक ठरावाच्या 1 दिवस आधी पाठिंबा काढला. म्हणजे ते सरकार आता त्याला बहुमत सिद्ध करायचं होतं. सरकारला पाठिंबा दिला 2-4 महिन्यात पण विश्वासदर्शक ठरावाच्या 1 दिवस अगोदर पाठिंबा काढला गेला. आता पाठिंबा काढला आणि चरण सिंग एकही दिवस संसदेला समोर न जाता पंतप्रधान झाले आणि राजीनामा दिला. म्हणजे चरण सिंग यांना तर काळजीवाहू म्हणून त्यांनी 20 ऑगस्ट 1979 ते 14 जानेवारी 1980 ते 80 एवढ्या दिवस त्यांनी म्हणजे 9 महिने काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार पाहिला. त्या काळातले सगळे तोडफोड. जनता पक्षाची सत्ता 24 मार्च 1977 ते 14 जानेवारी 1980 म्हणजे 2 वर्ष 9 महिने 21 दिवस एवढी चालली. जानेवारी 1980च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा काँग्रेसला इंदिरा गांधीच्या पुन्हा 353 जागा मिळाल्या आणि पुन्हा इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. बघा अशी परिस्थिती झाली. 1980ला इंदिरा गांधी परत पराभव झाला. म्हणजे ज्या इंदिरा गांधी स्वतः रायबरेलीतून 1977 च्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता त्यांचा, रायबरेलीतून राजा नारायण हे तिथं निवडून आलेले होते, त्यांच्याकडून पराभव झाला होता. त्याच इंदिरा गांधी पुन्हा अख्खा त्यांचा पक्ष निवडून आला. आता इथं ते चौधरी चरण सिंग होते, त्यांनी 5 महिने काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहिलं होतं देशाचं. म्हणजे अशी परिस्थिती त्या आणीबाणीच्या कार्यकाळामध्ये झाली होती मित्रांनो. आणि आज तीच परिस्थिती देशावरती उद्भवलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊन इंदिरा गांधींचं हत्या झाली. इंदिरा गांधींच्या 2 शीख आंगरक्षकांनी गोळ्या झाडल्या. त्याचं नाव बेअंत सिंह आणि सतवंत सिंह अशी दोघांची नावं होती. तर झालं ते त्या टायमामध्ये म्हणजे इंदिरा गांधींची हत्या घडली गेली, पुढं हे झालं. पण इंदिरा गांधींनी त्या काळामध्ये आणीबाणी लावली होती आणि तशीच परिस्थिती आज देशावरती उद्भवलेली आहे. देशाची परिस्थिती सुद्धा तशीच झालेली आहे की आणीबाणी लावण्याचीच. आता सुद्धा नरेंद्र मोदी सरकार हे आणीबाणी लावण्याच्या तयारीत आहे आणि सगळ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याच्या तयारीत आहे.
कारण की आता सुद्धा देशभर असाच उद्रेक झालेला आहे, मोठा उद्रेक देशात झालेला आहे. लोक आंदोलनं, मोर्चा, महागाई सगळ्या गोष्टीनं त्रस्त झालेली आहेत आणि देशात आता लवकरच आणीबाणी सत्र सुरू होईल असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, PKP मराठी, इंदापूर, पुणे.